आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कारण लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ द्या, देशाची निवडणूक आपल्याला काय करायचंय, आपण महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर लक्ष देतो, विधानसभेच्या निवडणुकीला लक्ष देतो, लोकसभेची निवडणूक म्हणलो की आपण होतो जाऊ द्या देशाची निवडणूक। पण सगळ्यात महत्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची देशाची निवडणूक, कारण देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे, देशातील लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणूक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते संविधान जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे। आज देशामध्ये काय परिस्थिती, देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे। जे न्यायदेवता म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाकडे हायकोर्टाकडे पाहतो ती न्यायदेवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे। म्हणजे वरिष्ठ लेव्हलला सांगितलं जातं आणि त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो। म्हणजे न्यायदेवता राहिलेले नाही, केंद्रीय एजन्सीचा वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरण करायचे। ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा, सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा। आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं। राज्यामध्ये आम्ही मागच्या 4-4.5 वर्षामध्ये पाहिलं, या ईडी आणि सीबीआयची चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं। अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं, नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं, दोषारोपच सिद्ध होत नाही। हे सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला। आज एखादा विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं, त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला लावून बसला का तू झाला साधू संत। अरे ही कोणची पद्धत, केंद्रात त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे। आणि आपल्या जिल्ह्यात इतका या एजन्सीचा वापर केला जातो, पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो, महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो, जिल्हा परिषदचा वापर केला जातो। आता 10 मिनिटापूर्वी आपले कार्यकर्ते येस ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथं राहत होते, तिथं वकील मंडळी होते, आता रूम मध्ये राहत होते, त्यांच्याकडे काहीतरी 50 का 60 हजार रुपये सापडले, कोणाकडे असतात ना, लगेच पोलीस यंत्रणेने आपले कार्यकर्ते 6 वाजल्यापासून जेलमध्ये आत नेऊन बसवलेत। काय हे डिपार्टमेंटचं कोणी असेल त्या पीआयला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात तिथं। म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो। एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला का त्याला निलंबित केलं जातं। हे कशामुळे चाललंय, फक्त या सत्तेचा गैरवापर चाललाय। तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, चिमणी तणी ना जास्त फडफडा करीती, जास्त फडफडा करते। आज देशामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं। 5 वर्षापूर्वी तुम्ही लोकांना ज्या घोषणा दिल्या, तुम्ही लोकांना निवडणुकीला सामोरं जात असताना काय सांगायला पाहिजे, 2019ला मला संसदेत तुम्ही पाठवलं आणि 5 वर्षामध्ये हा कामाचा लेखाजोखा पहा माझा, हे काम केले, ते काम केले आणि हे काम प्रस्तावित आहे। पण असा विकासाचा कुठला मुद्दा नाही राहिला। मध्ये काय डाळ वाटपच केली, डाळ आणि साखर वाटप केली आणि प्रत्येक भागात टपड्यावाले ठेवले बाळासाहेब। इथं पण आहे। माझी विनंती सगळ्यांना, आम्ही निवडणूक हा खेळ खेळतो, बरोबर, निवडणूक हा खेळ आम्ही आनंदाने खेळतो, पण आम्हाला 10 वेळा जर आमच्या कार्यकर्त्याला डावचायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठी सांगतो तुम्हाला। आज तुम्ही काचेच्या घरात राहून आमच्यावर दगड मारायचा प्रयत्न करू नका, आम्हाला सगळं मागचं पुढचं काढता येईल। आणि अमोल तू घाबरू नको, निलेश लंके फुकाड ग्रामपंचायत सदस्य आमदारपर्यंत लोकसभेपर्यंत आलेला